कसे आहात बालमित्रांनो? सगळे छान आहेत? चला तर मग आपण आज एक नवीन पाठ शिकणार आहोत, ज्या पाठाचं नाव आहे नात्यांविषयी. काय आहे? नात्यांविषयी. तर आपण आज घरामध्ये आपण अनेक नातीसंबंध बघतो, बरोबर? आपण आईला आई म्हणतो, बाबांना बाबा म्हणतो, बरोबर? आता अशी जी नाती असतात त्या प्रत्येक नात्याला एक नाव दिलेलं असतं आणि म्हणून आपण ती नावं आता इथे शिकणार आहोत. म्हणजे कोणत्या नात्याला काय म्हणायचं तर ते आपण आता बघणार आहोत. चला तर मग बालमित्रांनो, आपण आता नात्यांविषयी हा पाठ शिकणार आहोत आणि कोणत्या नात्याला काय म्हणतात हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर आपण आता सगळ्यात पहिल्यांदा काय बघणार आहोत, तर सगळ्यात पहिलं नाव कोणतं आहे आणि नातं कोणतं आहे, बरोबर? हां, चल हे बघा. कोणतं चित्र आहे? हे कोणतं चित्र दिसतं तुम्हाला? आजोबा. काय आहे? आजोबा. यांना हे चित्र कोणाचं आहे? कुणाचं आहे? आजोबांचं. हे चित्र आहे आजोबांचं. हां, पहिलं चित्र आजोबांचं. याच्यानंतर दुसरं जे चित्र आहे ते चित्र आहे आजी. कोणतं चित्र आहे? हे बघा, आजी. कोणतं चित्र आहे? आजी. बघा, म्हणा माझ्या मागे, आजी. कळलं? हां, यानंतर आपण पुढचं जे चित्र आहे ते चित्र बघणार आहोत आणि ते नातं आहे आई आणि मुलाचं नातं असतं ना आपल्या घरामध्ये. आपण आईला आई म्हणतो. हे बघा, हे तिसरं चित्र जे आहे ते आहे, कोणतं चित्र आहे? आई. कोणतं चित्र आहे? आई. म्हणा बरं, आई. आई. हां, यानंतर चौथं जे चित्र आहे ते चित्र आहे बाबांचं. बाबा कसे असतात? खूप छान असतात, हो की नाही? बाबा रागवतात? नाही रागवत. तर हे चित्र आहे बाबांचं. कोणाचं आहे? बाबांचं. बघा, हे चित्र कोणाचं आहे? बाबांचं. बाबा. म्हणा, बाबा. ठीक आहे. यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याशी खेळणारा एक छोटासा किंवा मग मोठा कोण असतो? भाऊ. तर हे जे पुढचं चित्र आहे हे आहे भाऊ. कोणाचं? भाऊ. बरोबर? म्हणा तुम्ही सर्व, भाऊ म्हणजे दादा, बरोबर? हां, यानंतर आपण पुढचं चित्र बघणार आहोत. बघा, घरामध्ये हट्ट करणारी एक कोण असते? छोटीशी, तुम्ही दीदी म्हणता तिला. तिला काय म्हणतात मराठीमध्ये? बहीण. काय म्हणतात? बहीण. हे बघा, मग आता हे जे चित्र आहे कोणाचं आहे? बहीण. कोणाचं चित्र आहे? बहीण. म्हणा सर्वांनी, बहीण. हां, कळलं तुम्हाला? यानंतर आता आपण पुढचं चित्र बघणार आहोत, ते म्हणजे काकांचं. कुणाचं चित्र आहे? काका. काका. हे बघा, हे कोणाचं चित्र आहे? काका. म्हणा सर्वांनी, काका. बघा, आपण घरामध्ये असताना कधी कधी ना आपण जेव्हा काकांकडे जातो तेव्हा काही आपल्याला हवं असेल तर आपण कुणाला मागतो? काकांची जी पत्नी असते त्यांना काय म्हणतात? हे बघा, हे चित्र कोणाचं आहे? काकू. त्यांना काय म्हणतात? काकू. म्हणा सर्वांनी, काकू. काकू. कळलं? हां, यानंतर पुढचं जे चित्र आहे, ज्यांच्याकडे आपण खूप प्रेमाने हट्ट करतो, त्यांना काय काय नवीन नवीन पदार्थ मागतो, छान छान पुस्तकं मागतो, बरोबर? तर ते जे नातं आहे त्या नात्याला म्हणतात मामा. कुणाचं चित्र आहे? मामा. कळलं तुम्हाला? हां, यानंतर याच्या नंतरचं जे नातं आहे, जे चित्र तुम्हाला मी दाखवणार आहे ते चित्र आहे मामी. कोणाचं चित्र आहे? मामी. कळलं? त्यानंतर बघा, पुढचं चित्र जे आहे ते आहे आत्या. आत्या म्हणजे बाबांची बहीण. बाबांच्या बहिणीला काय म्हणतात? आत्या. हे बघा, हे चित्र कोणाचं आहे? तुम्ही सांगा. आत्या. कळलं आता? हां, यानंतरचं चित्र जे आहे ते आहे मामा. हे बघा, कोणाचं चित्र आहे? मामा. म्हणा सर्वांनी, मामा. ठीक आहे? सर्वांना ही नाती समजली? आता घरी जाऊन पुन्हा एकदा तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे, त्याचा सराव करायचा आहे आणि आईबाबांना पुन्हा एकदा ही सगळी नाती विचारायची आहेत.